नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक डॉक्टर तुकाराम राबाडे, सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग, श्रीमती मीनावेल मेहता कॉलेज पाचगणी। आज या ठिकाणी आपण विभाजनाचा सीमांत उत्पादकता सिद्धांत, मार्जिनल प्रोडक्टिव्हिटी थिअरी ऑफ डिस्ट्रीब्यूशन या सिद्धांताची चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम विद्यार्थी मित्रो, मी एक विनंती करतो की हा माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्रिप्शन करायला विसरू नका। विभाजनाचा सीमांत उत्पादकता सिद्धांत हा एक मूलभूत विभाजनाचा सिद्धांत असल्याला दिसून येतो, ज्याची मांडणी सनातनपंथीय विचारवंतांनी केली। उत्पादन प्रक्रियेमध्ये भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे उत्पादनाचे मुख्य 4 घटक आहेत। या घटकांना त्यांच्या कार्याबद्दल मोबदला दिला जातो। तो कोणत्या तत्वानुसार दिला जातो याचे स्पष्टीकरण करणारा विभाजनाचा सीमांत उत्पादकता सिद्धांत आहे। पूर्ण स्पर्धेच्या कालखंडात प्रत्येक उत्पादन घटकाला देण्यात येणारा मोबदला हा त्याच्या सीमांत उत्पादन क्षमतेवरून ठरतो, हे या सिद्धांताचे मूलभूत तत्व आहे। म्हणजेच प्रत्येक उत्पादन घटकाने, जसे भूमी असेल, श्रम, भांडवल, संयोजक, या प्रत्येक उत्पादन घटकाने उत्पादनामध्ये किती नगांची भर टाकली तेवढी किंमत त्या प्रत्येक उत्पादन घटकाला मिळाली पाहिजे, असं स्पष्टीकरण करणारा हा एक मूलभूत सिद्धांत आहे असं आपल्याला दिसतं। या सिद्धांताची मांडणी सनातनपंथीय अर्थतज्ञ डेव्हिड रिकार्डो यांनी सर्वप्रथम केलेली आपल्याला दिसून येते। मात्र या सिद्धांताचं सुसंगत विवेचन प्राध्यापक जे.बी. क्लार्क यांनी केलं आहे। हा सिद्धांत अनेक गृहितांवरती आधारित आहे। त्यामध्ये पहिलं गृहीत या सिद्धांताचं आहे ते म्हणजे उत्पादन घटक एकजिन्सी असतात। म्हणजेच उत्पादन प्रक्रियेमध्ये वापरले जाणारे भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे जे उत्पादनाचे घटक आहेत, हे उत्पादनाचे घटक कार्यक्षमतेच्या दृष्टीने एकजिन्सी असतात असं दिसतं। म्हणजेच प्रत्येक उत्पादन घटकाची सीमांत उत्पादकता ही सारखीच असते, असं या गृहीतावरून आपल्याला स्पष्ट करावं लागेल। दुसरं गृहीत या सिद्धांताचं आहे ते म्हणजे पूर्ण स्पर्धा। हा सिद्धांत वस्तू बाजार तसेच घटक बाजार या दोनही बाजारामध्ये पूर्ण स्पर्धा अस्तित्वात आहे, या गृहीतावरती या सिद्धांताचं विवेचन केलेलं आहे। तिसरं गृहीत या सिद्धांताचं आहे ते म्हणजे गतिशीलता। उत्पादनाचे जे घटक आहेत, भूमी, श्रम, भांडवल, संयोजक, हे पूर्णतः गतिशील आहेत। म्हणजेच ते एका क्षेत्रातून दुसऱ्या क्षेत्रामध्ये सहज हस्तांतरणीय आहेत। त्यांना कोणत्याही प्रकारचा अडथळा नाही, असं गृहीत या सिद्धांतामध्ये या ठिकाणी मांडलेलं आहे। नेक्स्ट, परस्पर पर्यायी घटक। परस्पर पर्यायी घटक म्हणजेच एका घटकाच्या ऐवजी दुसरा घटक वापरणं उत्पादनामध्ये सहज शक्य आहे, असं हा सिद्धांत स्पष्ट करतो। म्हणजेच श्रमाच्या ऐवजी जमिनीचा वापर किंवा भांडवलाचा वापर किंवा या ठिकाणी संयोजक अशा पर्यायी घटकांचा वापर करणं शक्य आहे, असे या सिद्धांताने स्पष्ट केले आहे। पुढचं गृहीत आहे ते म्हणजे उत्पादन घटकांसाठी व्यापक क्षेत्र आहे। म्हणजेच उत्पादन घटक मुळात ते गतिशील आहेत, ते परस्पर पूरक पर्याय आहेत, बाजारपेठ पूर्ण स्पर्धेचे आहे। साहजिकच उत्पादनाचं जे घटकांसाठी जे काही क्षेत्र आहे ते दीर्घ क्षेत्र आहे असं आपल्याला दिसतं। पुढचं गृहीत या सिद्धांताने मांडलेलं आहे ते म्हणजे दीर्घकाळ। हा सिद्धांत दीर्घकाळामध्ये अनुभवास येतो, अल्पकाळामध्ये या सिद्धांताची अनुभूती येत नाही। नेक्स्ट, उत्पादन घटकांची विभाज्यता। उत्पादन घटक
पूर्णतः विभाजनीय आहेत, म्हणजेच उत्पादन घटकांचं लहान लहान घटकांमध्ये विभाजन करता येतं अशा प्रकारचं विवेचन या सिद्धांतामध्ये केलेलं दिसून येतं. नेक्स्ट गृहीत आहे घटते फल. हा सिद्धांत या ठिकाणी उत्पादन प्रक्रियेमध्ये घटत्या फलाचा अनुभव येतो या गृहीत तत्वावरती आधारित आहे. म्हणजेच उत्पादनामध्ये जशी वाढ करत जाऊ तशी सीमांत उत्पादन घटकाचं उत्पादन हे हळूहळू घटत जातं असं या सिद्धांतानं गृहीत धरलेलं आहे. नेक्स्ट गृहीत आहे ते म्हणजे सरकारी हस्तक्षेपाचा अभाव. कुठल्याही प्रकारे सरकारी हस्तक्षेप करत नाही, पूर्ण भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे असं या सिद्धांतानं गृहीत धरलं आहे. साहजिकच पुढचं गृहीत आहे ते म्हणजे जास्तीत जास्त नफा. भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं मूलभूत उद्देश असतो तो म्हणजे जास्तीत जास्त नफा मिळवणे, ते या सिद्धांताचं गृहीत आहे. तसेच एकाच घटकात बदल करणं शक्य, म्हणजे उत्पादनामध्ये एकापेक्षा जर अनेक घटक वापरले जात असतील, म्हणजे एकाच वेळी भूमी, श्रम, भांडवल, संयोजक किंवा त्याचे असंख्य घटक वापरले जात असतील, एकापेक्षा जास्त घटक वापरले असतील, तर ते एक एक घटक बदलणं किंवा कमी जास्त करणं शक्य आहे अशा प्रकारचं विवेचन या सिद्धांतानं केलेलं आहे. त्या सिद्धांताची मांडणी करत असताना प्रामुख्यानं सिद्धांताच्या नावामध्येच दिसून येतं की सीमांत उत्पादकता सिद्धांत. सीमांत उत्पादकता म्हणजे काय, तर प्रत्येक उत्पादन घटकाने उत्पादनामध्ये सहभाग घेतल्यानंतर एकूण उत्पादनामध्ये किती नगांनी भर टाकली हे सांगणं, हे स्पष्ट करणं म्हणजे उत्पादन घटकांची सीमांत वस्तुरूप उत्पादकता होय. तर या सीमांत वस्तुरूप उत्पादकतेला बाजारातील किमतीनं गुणल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जी उत्पादकता मिळते ती सीमांत प्राप्ती उत्पादकता होय, की जी या ठिकाणी आपण किमतीमध्ये किंवा पैशामध्ये व्यक्त करतो. तक्त्यामध्ये आपल्याला दिसतंय की या ठिकाणी 4 कॉलम आहेत. पहिला कॉलम या ठिकाणी मजूर संख्या दर्शवतो, दुसरा उत्पादन घटकांची वस्तुरूप उत्पादकता नगामध्ये, क्विंटलमध्ये, टनामध्ये अशा प्रकारे दर्शवताना आपल्याला दिसतो. तिसरा जो कॉलम आहे त्यामध्ये वस्तूची प्रतिनग किंमत किती आहे, म्हणजे उत्पादन घटकाने जे काही उत्पादन केलेलं आहे त्या प्रत्येक नगाची किंमत किती आहे हे तिसऱ्या कॉलममध्ये दर्शवलेलं आहे. तर चौथा कॉलम जो आहे तो म्हणजे सीमांत प्राप्ती उत्पादकता दर्शवतो. ही सीमांत प्राप्ती उत्पादकता कशी काढलेली आहे, तर उत्पादन घटकांची सीमांत वस्तुरूप उत्पादकता गुणिले किंमत, वस्तूची प्रतिनिग किंमत. आता या ठिकाणी पहिला मजूर कामावरती घेतल्यानंतर त्याची सीमांत उत्पादकता आहे 8. वस्तूची किंमत पूर्ण स्पर्धेचा बाजार आहे त्यामुळे किंमत स्थिर आहे, 8 रुपये एवढी स्थिर किंमत आहे. तर सीमांत प्राप्ती उत्पादकता 64 आहे. दुसरा मजूर कामावरती घेतल्यानंतर त्याची उत्पादन घटकाची वस्तुरूप सीमांत उत्पादकता ही 6 नग असलेली आपल्याला दिसते. तर किंमत मात्र 8 ही स्थिर आहे, त्यामुळे सीमांत प्राप्ती उत्पादकता घटून ती 48 झालेली आहे. तिसऱ्या कामगाराच्या वेळी उत्पादन घटकाची सीमांत उत्पादकता ही 5 आहे, तर किंमत ही स्थिर 8 आहे आणि सीमांत प्राप्ती उत्पादकता 40 झाली दिसते. तर चौथा मजूर कामावरती घेतल्यानंतर उत्पादन घटकाची सीमांत वस्तू उत्पादकता ही 4 नगांची आहे, तर वस्तूचं प्रतिनग किंमत ही 8 आहे आणि सीमांत प्राप्ती उत्पादकता 32 असलेली दिसून येते. आता या ठिकाणी सीमांत प्राप्ती वस्तुरूप उत्पादकता घटते, याचं मूलभूत कारण काय आहे, तर या सिद्धांताने उत्पादन फल घटतं आहे असं गृहीत धरलेलं आहे आणि बाजारामध्ये पूर्ण स्पर्धा आहे त्यामुळे किंमत मात्र प्रतिनग 1 आहे. आणि मग असं गृहीत धरलंय की बाजारामध्ये प्रचलित वेतनाचा दर किंवा उत्पादन घटकाची किंमत 32 रुपये आहे आणि हा चौथा अंतिम मजूर एकूण उत्पादनामध्ये देखील 32 रुपयांनीच या ठिकाणी भर टाकतो. त्यामुळे कोणताही विवेकशील उत्पादक यापुढे श्रमिक कामावरती घेणार नाही असं या तक्त्यावरून आपल्याला स्पष्ट करता येईल. हेच आपण आकृतीच्या सहाय्याने पाहूया. आकृतीच्या सहाय्याने पाहत असताना आकृतीमध्ये अय या अक्षावरती आपत्ती खर्च वेतन दर्शवलेलं आहे, तर अक्ष या अक्षावरती मजुरांची संख्या दर्शवलेली आहे. या ठिकाणी उलट्या यू आकाराचा सप्रा हा सरासरी प्राप्तीचा वक्र आहे उद्योग संस्थेचा. तर
डॉट डॉटने दर्शविलेला सीप्रा हा वक्र उद्योग संस्थेचा सीमांत प्राप्तीचा वक्र असलेला आपल्याला दिसतो. सुरुवातीला क1 ख1 हा वेतन खर्च वक्र आहे किंवा उत्पादन संस्थेच्या दृष्टिकोनातून तो खर्च वक्र आहे आणि तो OX अक्षराला समांतर आहे. याचं कारण काय आहे तर बाजारात पूर्ण स्पर्धा आहे. आणि मग सुरुवातीला B1 इतक्या कामगारांना कामावरती घेतल्यानंतर क1 इतकी त्यांना मजुरी दिली जाते. याचं कारण काय आहे तर सीमांत प्राप्तीचा वक्र क1 ख1 या खर्च वक्रात स1 या बिंदूच्या ठिकाणी वरून खाली छेदतो आणि उद्योग संस्थेचं संतुलन होतं. या परिस्थितीमध्ये उद्योजकास किंवा संयोजकास स1 ड1 इतका अतिरिक्त नफा मिळतो, म्हणजेच एवढी कामगारांची पिळवणूक होताना दिसते. ही अल्पकाळातली स्थिती आहे. अशा स्थितीमध्ये या ठिकाणी कामगारांना अतिरिक्त नफा मिळतो, त्यामुळे या ठिकाणी उत्पादन वाढीच्या प्रेरणा बाजारामध्ये निर्माण होतात आणि साहजिकच या ठिकाणी पुन्हा कामगारांची या ठिकाणी मागणी वाढते. आणखीन बाजारामध्ये काही या ठिकाणी उद्योजक सहभाग घेताना आपल्याला दिसतात. या ठिकाणी क ख हा जो वक्र आहे हा वक्र या वक्राच्या ठिकाणी स या बिंदूमध्ये सीमांत प्राप्ती आणि सरासरी प्राप्ती अशी परिस्थिती असलेली आपल्याला दिसून येते. आणि या परिस्थितीमध्ये या ठिकाणी संतुलन होऊन प्रत्येक कामगाराला त्याच्या सीमांत उत्पादकते इतके वेतन मिळताना आपल्याला दिसतं. तर या उलट परिस्थितीमध्ये क2 ख2 या खर्च वक्राशी तुलना करत असताना स2 या ठिकाणी सीमांत प्राप्ती वक्र वरून खाली छेदतो आणि इथं उद्योग संस्थेचा समतोल साधला जातो. या परिस्थितीमध्ये मात्र कामगाराला या ठिकाणी ड2 स2 इतके या ठिकाणी अतिरिक्त खर्च कामगारांच्यावरती होताना दिसतो. आणि अशा परिस्थितीमध्ये उद्योग संस्था आपलं उत्पादन कामगारांची मागणी कमी होते आणि उत्पादन घेणं कमी करण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतो आणि त्यामुळे वेतनाचे दर घटून ते क ख इतक्या या ठिकाणी निर्माण होताना दिसून येतात. म्हणजे अल्पकाळामध्ये अतिरिक्त वेतन किंवा न्यून वेतन अशी स्थिती असते, मात्र दीर्घकाळामध्ये या ठिकाणी प्रत्येक उत्पादन घटकाला त्याच्या सीमांत उत्पादकते एवढंच वेतन मिळतं. अशा प्रकारचं स्पष्टीकरण हा सिद्धांत करत असताना आपल्याला दिसतो. तर या सिद्धांताचं स्पष्टीकरण पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की या सिद्धांताच्या काही मर्यादा आहेत आणि ह्या मर्यादा ज्या आहेत त्या सिद्धांताच्या ग्रहितांना अनुषंगून मर्यादा असलेल्या आपल्याला दिसून येतात. यामध्ये पहिली मर्यादा आपल्याला सांगता येईल की एकजिन्सीपणाचा अभाव. म्हणजे या सिद्धांतानं वस्तूचे उत्पादनाचे घटक एकजिन्सी असतात असं म्हटलं आहे, पण प्रत्यक्ष वास्तवामध्ये पाहायला गेलं तर कोणताही उत्पादन घटक हा एकजिन्सी असत नाही. त्यामुळे ही या सिद्धांताची मर्यादा आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. दुसरं आहे पूर्ण स्पर्धेचा अभाव. पूर्ण स्पर्धा ही या ठिकाणी वास्तवात अस्तित्वात असत नाही आणि या सिद्धांताने पूर्ण स्पर्धेचं ग्रहित मांडलेलं आहे. त्यामुळे हे या सिद्धांताची मर्यादा किंवा या सिद्धांतावरती होत असणारी टीका आहे. दुसरं आहे ते म्हणजे उत्पादन साधनांची गतिहीनता. या सिद्धांताने उत्पादन साधन गतिशील असतात असं म्हटलेलं आहे. प्रत्यक्ष वास्तवामध्ये पाहता यामध्ये अनेक मर्यादा आहेत. एका क्षेत्रातील उत्पादनाचा घटक सहज दुसऱ्या क्षेत्रामध्ये प्रवेश करेल किंवा त्यामध्ये तो यशस्वी होईल असं आपल्याला सांगता येणार नाही. त्यामुळे उत्पादन घटकांची गतिहीनता ही या सिद्धांताची मर्यादा आहे. याशिवाय उत्पादन घटकाचं मर्यादित क्षेत्र आहे. इथं अमर्यादित क्षेत्र गृहीत धरलं होतं, तिथं वास्तविक खरं नाही असं आपल्याला म्हणावं लागेल. पुढची टीका या सिद्धांतावरती होती ते म्हणजे अल्पकाळाकडे दुर्लक्ष. हा सिद्धांत दीर्घकालीन विश्लेषण करतो, मात्र या सिद्धांताने अल्पकाळाकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आपलं दिसतं. पुढची टीका किंवा मर्यादा या सिद्धांतावरची आहे ती म्हणजे उत्पादन घटकांची अविभाज्यता. उत्पादन घटक विभाजनीय असतात हे या सिद्धांताचं मूलभूत गृहीत आहे, पण वास्तवाचा जर विचार केला तर अनेक उत्पादनाचे घटक आहेत की जे विभाजनीय नाहीत. जसं श्रमिकाची विभागणी करता येत नाही. आणि मग ही या सिद्धांताची मूलभूत मर्यादा असलेली आपल्याला दिसून येते. पुढची मर्यादा या सिद्धांताची सांगितली जाते ते म्हणजे सीमांत उत्पादकतेचे मापन कठीण. या सिद्धांताने प्रत्येक उत्पादन घटकाचं सीमांत उत्पादन किती आहे हे मोजलेलं आहे, पण वास्तविक पाहता
उत्पादन हे सर्व उत्पादन घटकांनी एकत्रित येऊन तयार केलेलं असतं. त्यातील प्रत्येक उत्पादन घटकाचा हिस्सा नक्की किती आहे हे मोजणं तत्वतः कठीण आहे. त्यामुळे या सिद्धांतावरती ही एक मर्यादा या ठिकाणी स्पष्ट केली जाते. पुढची या सिद्धांतावरची मर्यादा आहे ते म्हणजे उत्पादन फल सिद्धांत. या सिद्धांताने उत्पादनामध्ये घटत्या फलाचा सिद्धांत अनुभवास येतो असं म्हटलेलं आहे. पण वास्तविक पाहता या ठिकाणी प्रत्येक वेळी घटत्या फलाचा सिद्धांत अनुभवास येतोच असं नाही. त्यामुळे हे जी काही गृहीत आहे ती या सिद्धांताची मर्यादा आहे असं या ठिकाणी म्हणावं लागेल. पुढची मर्यादा सांगितली जाते ती म्हणजे पुरवठ्याकडे दुर्लक्ष. हा सिद्धांत एकाच घटकाचा विचार करतो, तो म्हणजे मागणी. मग ती बाजारात वस्तूंची मागणी असेल किंवा घटक बाजारामध्ये उत्पादन घटकांची मागणी असेल, पुरवठ्याकडे या सिद्धांतानं पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे असं या ठिकाणी दिसतं. पुढचं या ठिकाणी गृहीत या सिद्धांताचं मर्यादा या सिद्धांताची सांगितली जाते ते म्हणजे सीमांत उत्पादकता व मोबदला यांचा संबंध लावता येत नाही. अनेक उत्पादन ही अशा प्रकारचे असतात की त्या ठिकाणी त्याची वास्तविक किंमत कमी असते, मात्र समाज उपयोगी असतात किंवा अन्य घटकाच्या दृष्टीने ते फार महत्त्वाचे असतात आणि प्रत्येक वेळी मोबदला हा सीमांत उत्पादकतेनुसारच ठरतो. असा संबंध लावणं हे तत्वतः योग्य नाही असं या ठिकाणी या सिद्धांताकडे पाहताना दिसून येईल. शिवाय पुढची टीका या सिद्धांतावरती केली जाते ते म्हणजे संघटनांकडे दुर्लक्ष. अलीकडच्या कालखंडामध्ये कामगार संघटना ह्या फार प्रभावी आहेत आणि कामगार संघटना मालकांशी या ठिकाणी वाटाघाटी करून अपवादात्मक परिस्थितीमध्ये संघर्ष करून या ठिकाणी वेतनाचे दर वाढवून घेताना आपल्याला दिसतात. मात्र या सिद्धांताने याकडे दुर्लक्ष केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे या सिद्धांताचा जर विचार केला तर या सिद्धांतामध्ये अनेक प्रकारच्या मर्यादा आहेत, अनेक टीका या सिद्धांतावरती होतात. मग हा सिद्धांत अनुपयोगी आहे का? तर नाही. खऱ्या अर्थानं हा सिद्धांत या ठिकाणी विभाजनाचा किंवा उत्पादन घटकांना मोबदले कसे दिले पाहिजेत, खंड किती दिला पाहिजे, वेतन किती दिलं पाहिजे, व्याजाचा दर किती असावा किंवा नफा किती प्रमाणात संयोजकाने मिळवावा याचं मूलभूत विश्लेषण करणारा, एका विशिष्ट क्रायटेरियावरती सीमांत उत्पादकतेच्या निकषावरती विश्लेषण करणारा हा एक मूलभूत सिद्धांत आहे. त्यामुळे या सिद्धांताकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. थँक्यू विद्यार्थी मित्रो.